वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी खमंग अशी शेपूची फळं तुम्हाला करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे बघा अर्धी गड्डी मी शेपू स्वच्छ धुवून निवडून घेतला आहे। त्यामध्ये टाकण्यासाठी ओवा घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1.5 ते 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी ज्वारीचं पीठ आणि त्यासोबत थोडंसं डाळीचं पीठ देखील वापरू शकतात किंवा 1-2 चमचे तांदळाचं पीठ देखील यात टाकू शकतात। तर अशा पद्धतीने बघा मी आज फक्त गव्हाच्या पिठाचे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। शेपू मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे, 2 पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे। या दिवसांमध्ये पालेभाज्यांना भरपूर सारी माती येते, त्यामुळे आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे, जिरे टाकून घेतलेले आहे, त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर इथे मी हळद देखील टाकून घेणार आहे आणि हळद टाकल्यावर थोडासा हिंग देखील टाकणार आहे। हे सर्व जिन्नस टाकल्यामुळे आपली ही जी शेपूची फळं आहे ती एकदम खमंग होणार आहे। तुम्हाला जर इथे आवडत असल्यास थोडासा मिरची आणि लसणाचा ठेचा देखील तुम्ही इथे टाकू शकतात। तर हे सर्व शेपू आणि कणिक आधी आपण सर्व हातानेच एकजीव करून घेणार आहेत आणि नंतर थोडं थोडं पाणी इथे टाकून घेणार आहोत। तर थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला ही कणिक व्यवस्थित भिजवायची आहे। खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही, अशा कन्सिस्टन्सीची आपल्याला इथे ही कणिक भिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने शेपूची फळं करतात का, किंवा तुमच्याकडे कोणी शेपूची भाजी खात नसेल तर अशा पद्धतीने फळं करून त्यांना नक्की खाऊ घाला। ते पुन्हा पुन्हा तुम्हाला मागतील आणि त्यांना शेपूची भाजी आवडायला लागेल। इतकी सुंदर ही फळं लागतात, खमंग रुचकर अप्रतिम चवीची ही फळं तयार होतात। तर इथे बघा मी तेल टाकून व्यवस्थित याला पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे या कणकेला। म्हणजे ज्यावेळेस आपण हातावरती छोटे छोटे वडे थापून याचे फळं तयार करणार आहोत तर ते कणिक आपल्याला हाताला चिकटणार नाही। तर अशा पद्धतीने बघा थोडा छोटा छोटा उंडा घेत आपण असे छोटे छोटे चपटे असे गोळे करून थापून असे छोटे वडे करणार आहोत आणि अशा पद्धतीने हे फळं तयार करणार आहेत। तर बऱ्याच ठिकाणी यांच्या अशा वाट्या केल्या जातात छोट्या छोट्या, तुम्ही त्या पद्धतीने देखील करू शकतात। तर इथे बघा प्लेटमध्ये माझी सर्व फळं तयार करून झालेली आहेत। तर आता ही आपण वाफवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे बघा मी स्टीमर प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेणार आहे आणि व्यवस्थित ब्रशने हे ग्रीस करायचं आहे आणि तोपर्यंत मी स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे। ही सर्व प्रोसेस होईपर्यंत पाणी देखील आपलं तिथे छान गरम झालेलं आहे। तर अशा पद्धतीने सर्व फळं मी स्टीमर प्लेटमध्ये ठेवून घेणार आहे वाफवून घेण्यासाठी आणि ती एकमेकांना चिटकू नये त्यामुळे मी वरतून थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि ब्रशनी हे सगळीकडे पसरवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ही प्लेट आपण स्टीमरमध्ये वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। तर ही वाफ आपण 10 ते 15 मिनिटं घेणार आहोत आणि छान 10-15 मिनिटांनंतर वाफवल्यानंतर ही आपली फळं मस्त खमंग अशी तयार होतात। तर हे बघा मी तुम्हाला दाखवते, स्टीमर प्लेटचं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि 10-15 मिनिटांनंतर मी झाकण उघडल्यानंतर त्यामध्ये सुरी खोवून दाखवली। सुरी एकदम स्वच्छ निघाली आहे, म्हणजे आपले स्टीमरमध्ये जे आपण फळं वाफळले ते एकदम व्यवस्थित परफेक्ट वाफळले गेलेले आहेत। तर अशा पद्धतीने मी एकाचे 2 असे तुकडे करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही असेच ठेवून घेऊ शकतात गोल गोल शेपमध्ये। तर अशा पद्धतीने बघा आता ही आपल्याला याला फोडणी करायची आहे। तर त्यासाठी इथे मी मोहरी घेतलेली आहे, जाडसर कुटलेला लसण घेतलेला आहे, साठवणुकीतला काळा मसाला घेतलेला आहे, यावर पेरण्यासाठी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे आणि जाडसर दाण्याचा कूट करून घेतला आहे। इथे मी शेंगदाणे भाजून छोट्या खलबत्त्यामध्ये जाडसर कूट करून घेतला आहे। तर इथे बघा मी 2 ते 2.5 पळ्या इथे तेल टाकून घेणार आहे फोडणीसाठी। तेल गरम झाल्यानंतर मोहरी इथे टाकून घेणार आहे। मोहरी देखील छान तडतडली की यामध्ये मी लसण टाकून घेणार आहे आणि लसण देखील हा जाडसर जो आहे तो 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित इथे परतायचा आहे मीडियम गॅसवर आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी साठवणुकीचा मसाला टाकणार आहे। तुम्ही इथे थोडीशी मिरची देखील ॲड करू शकतात किंवा लाल तिखट देखील ॲड करू शकतात। मी फक्त इथे काळा मसाला टाकून घेणार आहे। त्यानंतर ही सर्व फळं यामध्ये ॲड करून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम गॅसवर व्यवस्थित अशी छान खालून वरतून परतवून घ्यायची आहेत। म्हणजे ती वरतून छान अशी भाजल्या जातात आणि असं वरतून खरपूस लागतात छान भाजून। आणि यानंतर आपण यावरती छान जाडसर दाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। जाडसर दाण्याचा कूट आणि जो तळलेला लसण आहे तो जेव्हा खाताना दाताखाली येतो ना तेव्हा ह्या फळांची चव इतकी अप्रतिम लागते म्हणून सांगू। तुम्ही करताल ना तर पुन्हा पुन्हा करताल, अशा पद्धतीने ही फळं लागतात आणि शेपू न खाणारे देखील वारंवार पुन्हा पुन्हा घरी शेपू आणून तुम्हाला ही डिश करायला लावणार। तर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर पेरून घेतल्यानंतर सर्व पुन्हा एकदा परतवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने माझी ही शेपूची फळं तयार झालेली आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते नक्की मला कमेंट करून सांगा। जर तुम्ही शेपू खात नसाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि इतरांना देखील खाऊ घाला। तुमच्याकडे पाहुणी मंडळी आली किंवा उपवास सोडण्यासाठी सुद्धा तुम्ही ही डिश करू शकतात। तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब